समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा आणि केक पुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक वाढदिवस पर्यावरण संवर्धनाशी जोडण्याचा प्रेरणादायी उपक्रम पंचायत समिती पलूसने कृषी दिनानिमित्त राबवून समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला। पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष व कुंडी भेट देण्यासह त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवत पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 6 जून 2026 रोजी पंचायत समितीमध्ये आयोजित संयुक्त बैठकीत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष व कुंडी भेट देण्याचा तसेच प्रत्येकाने त्या रोपाचे संगोपन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता। त्या निर्णयाची अंमलबजावणी करत 1 जानेवारी ते 31 जुलै 2026 या कालावधीत वाढदिवस असलेल्या सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कृषी दिनी स्वखर्चातून वृक्ष व कुंडी भेट देण्यात आली। प्रत्येक कुंडीवर संबंधित व्यक्तीचे नाव लावून त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। यावेळी पंचायत समितीचे सभापती जगन्नाथ मोठे यांनी स्वखर्चातून पंचायत समिती परिसरासाठी 50 फळझाडांची भेट देत पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले। त्यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले। उपसभापती वैभव उगळे यांनी यंदाच्या कमी पर्जन्यमानाचा संदर्भ देत झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश प्रत्येकाने कृतीत उतरवण्याची गरज व्यक्त केली आहे। वृक्षारोपणाइतकेच त्यांचे संगोपन महत्त्वाचे असून पंचायत समितीचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गट विकास अधिकारी राजेश कदम यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून संपूर्ण पलूस तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एकतरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमास गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य तसेच उपअभियंता प्रदीप कुमार सुर्वे, विस्ताराधिकारी दिनेश खाडे, कक्षाधिकारी सुधीर मोरे, विस्ताराधिकारी सांख्यिकी परवीन मुल्ला, प्रकल्प अधिकारी अभिजित पाटील, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिनी पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कृषी दिनी राबवण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमातून वाढदिवस साजरा करताना निसर्गालाही भेट देऊया हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला। प्रत्येक वाढदिवस एका नव्या वृक्षाशी जोडण्याचा पंचायत समिती पलूसचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सर्वांना आज 1 जुलै कृषी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। मागील राज्याभिषेकाला आपल्या पंचायत समितीमध्ये एक संकल्प मांडण्यात आला होता की प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक झाड हे पंचायत समितीच्या सर्व कर्मचारी आमच्या सदस्यांनी याच्या वाढदिवसानिमित्ताने द्यायचं आहे। आणि आज 1 जुलैला कृषी दिनानिमित्त सर्व आमचे पदाधिकारी असतील, सदस्य असतील, त्या सर्वांनी आपल्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्त झालेल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक झाड कुंडीसहित देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीचे सभापती मोठेदादा यांनी 50 झाडं आपल्या पंचायत समिती आवारात लावण्यासाठी दिलेली आहेत। त्याचं सर्व संगोपन ज्या अधिकाऱ्याच्या नावावरती झाड असेल त्याचं संगोपन त्या अधिकाऱ्यांनी करायचं आहे। पूर्ण देखभालची जबाबदारी त्या अधिकाऱ्याची राहील। पंचायत समिती पलूस ही वृक्ष लागवडीच्या बाबतीत अतिशय सतर्क आणि संवेदनशीलपणे काम करत आहे। आता आपल्या वन क्षेत्रासाठी सुद्धा आम्ही वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम राबवणार आहे। त्यासाठी
पंचायत समितीचे सर्वच आमची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आम्हाला वृक्षारोपणाचं झाडांचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वच शासकीय अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्या जे वाढदिवसानिमित्त एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम केला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील करतो. सगळ्यांना नमस्कार. आज 1 जुलै कृषी दिन आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो आपण. त्या दिनाचं औचित्य साधून आपण पंचायत समिती पोलीसमध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतोय. गेल्या 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन होता. त्या दिवसाच्या निमित्तानं आपण एक संकल्प केला होता की या कार्यालयामध्ये जेवढे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या प्रत्येकाच्या वाढदिवसा दिवशी त्यांना एक झाड आणि एक कुंडी, 2 झाडं आपण त्यांच्याकडनं आपण मागणी करतो किंवा ते देणार आहेत आपल्याला. आणि त्याचं रोपण त्या कर्मचाऱ्यांना स्वतः करायचं आहे. आणि जी कुंडी दिलेली आहे ती कुंडीवर त्याचं नाव पण आपण टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ती कुंडी आणि ते झाड हे जगवायची, ते संगोपन करण्याची जबाबदारी त्या कर्मचारी अधिकाऱ्याची राहील. या निमित्तानं एक प्रकारचं इंडोर प्लांट्स जे आपण ज्याला म्हणतो त्याचं आम्ही सध्या आज आणलेले आहेत, त्याचं आम्ही आज रोपण केलेलं आहे, ते आम्ही ठेवणार आहोत. त्या निमित्तानं कार्यालयाची शोभा वाढेल. त्याचबरोबर लोकांना झाडांप्रती असणारं जे प्रेम आहे ते या निमित्ताने व्यक्त करता येईल. आणि झाडांची संख्या जी आपण कमी होत त्यांना बघत आहोत त्याला कुठेतरी हातभार देखील या निमित्तानं या उपक्रमाच्या अंतर्गत लागू शकतो. त्याचबरोबर पंचायत समिती पोलीस अंतर्गत ह्या वर्षी येणाऱ्या ह्या महिन्याभरात एक मियावाकी फॉरेस्ट या पद्धतीनं आम्ही या तालुक्यामध्ये किमान साधारणतः 30 ते 35 हजार झाडांचं रोपण करणार आहोत. त्याचं देखील आम्ही नियोजन केलेलं आहे. रोपांची उपलब्ध झाल्यानंतर आम्ही त्या रोपणाचा कार्यक्रम देखील सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये घेणार आहे. तर ह्या कार्यक्रमासाठी किंवा ह्या सगळ्या संपूर्ण आमच्या उपक्रमासाठी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, आमची सर्व सन्मान्य सदस्य आणि आमचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज या दिवसाच्या निमित्तानं आपले सन्मान्य सभापती साहेब यांनी 50 वेगवेगळ्या प्रकारची झाडं, त्यामध्ये फळझाडं असतील, काही फुलझाडं असतील, ते देखील या पंचायत समितीला दिलेले आहेत. तर त्यांचं देखील मी या कार्यालयाकडून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा उपक्रम इथून पुढे चालूच राहील, यात कुठलाही खंड पडणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊन हा उपक्रम पुढे सुरू ठेवू. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.